जी परिस्थिती बदलली त्या परिस्थितीमुळे आपल्या सगळं संपूर्ण देशच विस्कळीत झाला, त्यात आपण ती झंडीपत्ती आहोत. त्यामुळे पूर्वी जी पद्धत होती की शोध निबंध पाठवायचे आणि मग ते वाचून झाल्यानंतर त्याच्यावर असणाऱ्या विभागीय प्रमुखांनी त्याच्यावर शेरा द्यायचा की पेपर छापावा, छापू नये वगैरे वगैरे. त्याच्यानंतर एक संपादक मंडळ नेमलं जायचं. संपादक मंडळ ते सगळे निबंध वाचून छापण्यास योग्य कोणते आहेत आणि अयोग्य कोणते याचं सॉर्टिंग करायचं. मग आपण ते छापायचे आणि पुढच्या अधिवेशनामध्ये मागच्या अधिवेशनात वाचले गेलेल्या शोध निबंध संग्रहाचा प्रत आपण देत असतो. कोरोनाच्या काळात हे विस्कळीत झालं. आता आणखीन एक प्रश्न निर्माण झालेला आहे, तो असा की याच्यापूर्वी जे कॉलेज परिषद घेत होतं ते मागचे शोध निबंध संग्रह छापत होते. आता काही प्रश्न असे निर्माण झाले की काही महाविद्यालयाने मला सांगितलं की परिषद घ्यायला आमची हरकत नाही, पण तुमचे शोध निबंध आम्ही का छापावे. त्याची दोन कारणे आहे की तुम्ही समजा ती कोल्हापूरला वाचले किंवा आता लातूरला वाचले, ते नेवासे का प्रकाशित करावे किंवा आता नेवासे वाचले गेलेले शोध निबंध हे पुढचं अधिवेशन समजा कुठे धुळे, जळगाव, कणकवली कुठे होते त्यांनी काय छापावे. लॉजिकली मुद्दा बरोबर आहे, कारण हा बल्क पैसा प्रिन्सिपलने कोणत्या अकाउंटला टाकायचा हा त्यांचा एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा व्यवस्थापकीय प्रश्न आहे. आम्हाला असं लक्षात आलं चर्चा करताना की आपण काल जे म्हणालो होतो की आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण वापर करावा असं मीच सांगितलं होतं. माझी अशी एक इच्छा आहे किंवा सूचना तुम्हाला आहे की हे सगळे पेपर आपण करावे, प्रोसेस तीच ठेवावी आणि संपादक मंडळाने संपादित केलेले किंवा छापाला मान्यता दिलेले पेपर एकत्र करावे. हल्ली पुण्यामध्ये 10 कॉपीज पण छापून मिळतात आणि आता असंच करतात सगळे. 100, 200, 500 कॉपी छापतच नाही कारण त्या पडून जातात. तुम्ही 10 मागा, 15 मागा, 20 मागा, कितीही मागा, त्याच्या तयारी असते. आपण असं करायचं का की 10 कॉपीज किंवा 15 कॉपीज, 25 कॉपीज आपण छापून घ्यायच्या. इथं आपण जेव्हा ते वितरण करतो त्याप्रमाणे त्याचं विमोचन करायचं आणि नंतर सगळ्यांना त्यांच्या व्हॉट्सअपवर आपण PDF स्वरूपात पाठवून द्यायचे. परिपत्रक आपण पाठवायचं. पहिलं परिपत्रक परिषद पाठवायचं, दुसरं परिपत्रक यजमान संस्था पाठवायची. आता पोस्टाचं सगळं स्वरूप बदललेलं आहे. यांना उदाहरण दिलं की पुण्यामध्ये आमच्या संस्थेला 50 पोस्ट म्हणजे 200 पाठवायचे होते. आम्हाला कसे 2 दिवसामध्ये पोस्टाने 50 पोस्टकार्ड उपलब्ध करून दिले. ते म्हणजे आम्ही छापतच नाही, आता खपत नाही त्याच्याकडे. म्हणून मी असं सुचवतो आहे आपल्या सगळ्यांना की आपलं पहिलं परिपत्रक आपण तयार करूया. ते आपण हे करून घेऊ, कॉम्प्युटरवर त्याचे प्रिंटआउट काढून घेऊ, हार्ड कॉपी करूया आणि सगळ्यांना व्हॉट्सअपवर टाकून देऊ. म्हणजे सगळ्यांना मिळेलही, पोस्टाचा खर्च वाचेल, आपलाही खर्च वाचेल आणि गहाळ झालं, पत्ता बदलला, असं काही झालं हा प्रश्न निर्माण होणार नाही. म्हणून आता तर म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी त्या भागातील लोकांना जो त्यांना फोन करावं, त्यांना पत्र टाकावं, त्यांना फोन करून सांगावं. जरूर करता येईल. त्याच्या भागात मी त्यांना सुचवलेलं आहे. आपले समजा 500 सभासद आहे, कार्यकारिणीला काय करायचे 10-15 त्यांचं पालकत्व दिल्यासारखं ते त्यांना वाटून द्यायचे. म्हणजे 10 माणसं 20 जे काय येतील ते त्या कार्यकारिणीच्या लोकांना त्यांच्या आता चालूचे पत्ते काढा, सगळं काढा आणि त्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवायची. तुम्ही या म्हणण्याची जबाबदारी आणि त्यांना पत्रिका पाठवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्याची होते. नवीन पत्ते आणि फोन नंबर मिळवले. आपल्याला सगळ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप करून त्याच्यावर व्हॉट्सअपवरून अडचण काय येते 250 जाऊन आपण जर असं केलं की तुम्ही माझ्याकडून 15-20 छापून घ्यायचे आणि बाकीचे PDF स्वरूपात सगळ्यांना पाठवून द्यायचे. रोडे सर बरोबर आहे. परिशोधीबद्दल
त्याला पहिलं पेज इंडेक्स आणि त्याचा पेपर एक पंच देऊन टाका. फार खर्चिक बाब नाही. म्हणजे मला एक प्रश्न आहे. आता झेरॉक्स कॉपी द्यायची त्यांना, झेरॉक्स मी कॉपी सांगतोय का एक आपण पुस्तक आहे ग्रंथालयाचं आपलं आताच हे गोष्टीचं आपण किंवा आपलं शोध निबंध पत्रिका म्हणा त्याला काय असेल ते. नाही मला मी सांगतो त्याचं पहिलं पेज द्यायचं प्रिंट काढून, त्याच्यानंतर इंडेक्स द्यायचा, अनुक्रमानिका तुझा पेपर कुठं आहे ते, आणि त्यांचा पेपर द्यायचा. हे 6 ते 7 पानं होतात. म्हणजे त्यांचा पेपर फक्त इंडेक्स आपण त्यांना द्यायचा. आणि व्हॉट्सअप ग्रुप जरी बंद झाला तर प्रत्येकाचा ईमेल आपल्याजवळ आहे, ईमेलवर पाठवता येते. जर झालं तर हा एक पर्याय आहे. की आपण जे लायब्ररी आपले जे कार्यकारी सदस्य असतात एवढ्या जर प्रती काढल्या आणि आपल्याला लागतं थोडं म्हणजे थोडंसं 22 प्रती जास्त काढावं लागेल. त्या जर काढल्या तर एखाद्या भविष्यात 2 वर्षांनी 4 वर्षांनी एखाद्याला पेपरची गरज पडते आणि तुम्ही त्यावेळेस कार्यकारी मध्ये आम्हाला पेपर द्या असे येतात. अशा वेळेस त्यांच्याकडे राहून ते जेव्हा करून देऊ शकतात.